कारण, 3 अवस्था जागृती स्वप्न सुषुप्ती, 3 स्थाने हृदय कंठ आणि मूर्ग्न, 3 भोग स्थूल भोग प्रविक्त भोग आनंद भोग, आणि 3 भोगते पण आहेत विश्व तेजस आणि प्राज्ञ. तर हे जे आहे, तर अशा या 15चे साक्षीत्व करणाऱ्या अवस्थेला तुरीय अवस्था म्हणतात. साक्षी रूपाने ती राहते तुरीय अवस्था. आणि ह्या ज्या आहेत ह्या सगळ्यांचं ती साक्षीत्व करते. आणि साक्षीत्व करत असताना मग आता तुर्य हे सगळं आपण बघितलं. आता तुर्येचं लक्षण काय आहे? तुर्येचं लक्षण आहे अविद्या गुणेच्या या प्रपंचाते. ओवी पाहू आपण. अविद्या गुणचे या प्रपंचाते जाणता तू असती अससी साक्षीत्वे, तिया साक्षीत्व लक्षणे तुर्येते जाणता तू तुर्य केले. तर याचं लक्षण आहे की याच्यामध्ये जी अविद्या आहे त्या अविद्येला साक्षीत्वाने जाणतोस तो, केवळ साक्षीत्व करतो. आणि तुर्य हे वास्तविक स्वरूप आहे, पण ते आपल्याहून भिन्न नाही आहे. पण जोपर्यंत ही तुर्य अवस्था आपण जाणतो, त्याच्यामध्ये असतो, तोपर्यंत आपण त्याच्याहून म्हणजे वेगळा होऊन ती तुर्य अवस्थेचा अनुभव घेतो. म्हणून भिन्नत्व आहे. नाही तर तुर्याचं जर साक्षीत्व केलं ना तर साक्षी रूप होतो तो साधक. पण आधी त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? साक्षीत्व करावं लागणार आहे. साक्षीत्व करता करता साक्षी रूप होता येते. म्हणून महाकारण देहातील ही जी तुर्य अवस्था आहे की प्रत्येक आत्मा अभिमानी असते, ती अवस्था मी जाणतो हे भान त्याला असते. थोडस भान असते. आणि त्यात थोडस भान असते, त्याच्यामध्ये फक्त याची जाणीव घेतो तो. स्वरूपाच्या जवळ असतो, नामीच्या बोधामध्ये असतो. आणि महाकारण ही त्याची स्थिती असते. महाकारण हा त्याचा देह असतो. तिथे तिथे प्रपंचचा अजिबात परिणाम होत नाही. कोणतेही द्वंद्व नाही. तुर्य अवस्थेमध्ये कोणतेही विकार नाही. पंचमहाभूत जे आपलं पंच जी आहे विषय, शब्द स्पर्श रूप रस गंध, आणि 5 जे भोग आहे सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा, यामध्ये तुर्य स्थितीवाला रमत नाही. आणि ही जी अवस्था आहे ही हा अविद्येचा परिणाम आहे. यामध्ये राहणं म्हणजे अज्ञान आहे आपलं. हा अविद्येचा परिणाम आहे की आपण काय करतो, या सगळ्यांमध्ये वावरतो. आणि वावरत असताना आपल्याला स्वरूपाचा थोडाही विचार नसतो. आणि तुर्य अवस्थेमधला साधक सतत सतत त्याचाच विचार करतो. त्या परमात्म्याविषयी परमात्म्याला जाणण्याविषयी तो उत्सुक असतो. आणि ही जी स्थिती आहे, तर केवळ निर्गुण नित्य विमल असलेलं ब्रह्म हेच त्या माझं स्वरूप आहे हे तो ओळखून असतो. आणि संवादी अहंकार तिथे असतो, म्हणजे प्रत्येक आत्म्याचा तो विचार करतो. आणि त्या प्रत्येक गामाच्या तिथे आपल्या वेगळेपणानं ज्ञान काही होत आहे असं त्याला वाटत. त्या अनुभवात राहतो तो. त्या स्वरूपाच्या अनुभवामध्ये सतत राहत असल्यामुळे ही स्थिती कशी असते? तुर्यची स्थिती आपण मागे बघितलं होतं की तो त्याच्यामध्ये पहुडलेला असतो. आपण झोपेमध्ये पहुडलेला असतो. पण हा जो साधक आहे तुर्य अवस्थेतला, हा केवळ त्या परमात्म्याच्या अनुसंधानामध्येच असतो. म्हणून या तुर्य अवस्थेला नीट जाणून घ्यायचं आहे. आता ही स्थिती कशी असते याची? तर मुकुंदराज स्वामी म्हणतात, परी तुझ्यावरती बैसता आशा तृष्णा लोपता, जीवाते सुखरूपता आनंदाची. केवळ आनंद. हे जे आहे ना, लोभ आशा तृष्णा कामना वासना इच्छा याचना, कितीतरी या कामनेच्या छटा आहेत.
या त्याच्यावर काहीही परिणाम करत नाही, या सगळ्या लोपतात. आपल्याला तर छोटी मोठी गोष्ट असती तर त्याचा लोभ वाटतो, मोह होतो, पण इथे आशा, कोणतीच आशा नाही, कोणती अपेक्षा नाही. आपल्या कितीतरी अपेक्षा असतात हो, आणि त्या अपेक्षा, आणि भगवद्गीता म्हणते अनपेक्षा सुचिर दक्ष उदासीनो गतवेता, सगळ्या अपेक्षा घालवायच्या आहेत. आणि साधकाच्या ठिकाणी हळूहळू या अपेक्षा कमी होतात. तसं तुरीतला जो साधक आहे, इथे कोणतीही त्याच्या ठिकाणी आशा, तृष्णा, इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, तृष्णा, याचना, लोभ हा काहीही त्या ठिकाणी नसतो. म्हणून तो कसं असतो, अखंड आनंद स्वरूपात असतो. कारण तुरी या रूपाशी स्वरूपाशी ऐक्य झालेला असतो. त्याच्यामुळे अखंड आनंद रूपता, अखंड सुखरूपता, अखंड शांती असते त्याच्याजवळ. म्हणून या अथांग अनुभवामध्ये इच्छा निर्माण होतच नाही. सर सांगितलेलं आहे, होतच नाही. आपणही दैनंदिन जीवनामध्ये जर अपेक्षा वगैरे आपल्या कमी केल्या तर हळूहळू आपण स्वरूपापर्यंत पोहोचू शकतो. हे खूप मोठे अडथळे आहेत, खूप मोठे अडथळे आपल्याला तिथपर्यंत जाऊ देत नाही. म्हणून ह्या सगळ्या आशा, तृष्णा या बाजूला सारायच्या आहे आणि केवळ त्या आनंदामध्ये राहायचं आहे. आपण सुख, समाधान, आनंद याला शोधतो. वास्तविक ते माझं स्वरूप आहे, सुखरूपता, शांती हे माझं स्वरूप आहे. पण हे मी सगळं विसरतो, आणि विसरल्यामुळे त्याचा आपल्याला वेध घेता येत नाही. मग आपण हे जे तकलादू सुख असतात ना दैनंदिन जीवनातले, त्या तकलादू सुखामध्येच आपल्याला समाधान वाटतं. पण समर्थ स्वामी पण म्हणतात की विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. याच्यामध्ये सुख नाहीच. सुख केवळ परमात्म्याच्या ठिकाणीच आहे. तो सुखरूप परमात्मा आहे, तिथे आपल्याला राहायचं आहे, स्थिर व्हायचं आहे. म्हणून मुकुंदराज स्वामी म्हणतात, जीव ब्रह्मा वेगळे ते प्रतिभाची बळे, परी उपाधी जे वेगळे एकची दोन्ही. वास्तविक पाहता जीव ब्रह्माहून वेगळा वाटतो. वेगळा वाटतो कारण अंतकरणाला असलेली जाणीव ती आहे. ही जाणीव मध्ये काय आहे, उपाधी आहे. ही उपाधी नाही करायची, नाही करायची उपाधी. आपण उपाधीमध्ये रमतो. या उपाध्या ज्या वेळेस आपण बाजूला करू ना, देहाची उपाधी, किती किती उपाध्यामध्ये आपण रमतो. आणि उपाधी म्हणजे काय, जी निर्देश करते आणि निघून जाते ती उपाधी आहे. पण त्या उपाधीमध्ये रमायचं नाही. त्या उपाधीमध्ये आपल्याला न रमता उपाधी बाजूला सारून आपल्या मूळ स्वरूपाकडे आपल्याला वळायचं आहे. आणि उपाधीचा आपल्याला नीट अभ्यास करायचा आहे. आता जसं कुणी सांगितलं की बाई, ते चंद्रकोरचं उदाहरण आपण नेहमी पाहतो की त्या लिंबाचं झाड आहे ना, त्या लिंबाच्या झाडाच्या मागे बारीकशी चंद्रकोर दिसत आहे. आता त्या लिंबाच्या झाडाचा आपण उपयोग कितपर्यंत करतो, ती चंद्रकोर दिसतेपर्यंत. एकदा चंद्रकोर दिसली की झाड ही उपाधी बाजूला होते. त्याप्रमाणे या आत्म्याला ज्यावेळेस जाणू, तर ही देह उपाधी बाजूला सारू, त्याचा निराश करू, त्यावेळेस आपल्याला माझ्या मूळ स्वरूपाचा शोध घेता येतो. मी सुखरूप आहे, मी आनंद रूप आहे, इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि याचा आपल्याला आपण शोध घेता येतो. म्हणून जीव ब्रह्म वेगळे ते प्रतिभाची बळे, परी उपाधी जे वेगळे एकच दोन. आता जीवाची उपाधी जर आपण काढली आणि ईश्वराची उपाधी, माया ही ईश्वराची उपाधी आहे आणि जीवाची उपाधी आहे ती बाजूला करायची. अविद्या आणि ज्यावेळेस आपण बाजूला करू, त्यावेळेस जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य, उपाध्या बाजूला काढल्या तर चैतन्य तिन्ही मध्ये आहे.
आणि ते चैतन्य एकच आहे. हा पक्का निश्चय व्हायला पाहिजे आपल्याला, आणि व्हायला पाहिजे हा निश्चय. पण हा निश्चय आपला केव्हा होईल हो? ज्या वेळेस श्री गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच नाही तिथे, निर्विकार स्थिती असते. म्हणून उपाधी बाजूला करायची आहे, आणि अविद्येमुळे आपल्याला ही उपाधी भासते. आपण याचं बघितलं होतं की आपण रात्रीच्या वेळी जर प्रवासाला निघालो आणि तिथे एक खोड असेल, तर त्या प्रकाशामध्ये रात्रीच्या वेळेस काय दिसते हो? की तिथे चोर आहे. पण टॉर्च जर आपण तिथे मारला, बघितलं, तर तिथे खोड न राहता, तिथे तो चोर न राहता त्या झाडाचं खोड आहे असं आपल्याला दिसतं. अगदी त्याप्रमाणे श्रीगुरु आपल्याला निर्देश करतात, ज्ञानरूपी टॉर्च आपल्यावर उजेड पाडतात, त्याच्यामुळे आपल्याला त्या तत्वाचा वेध घेता येतो. आणि ही वेध घेण्याची दृष्टी आहे ना, ही तुरीमुळे वाटते हो. तुरी अवस्थेत ही स्थिती असते की सारखा त्याचा वेध घ्यावा वाटतो, आणि तिथे भेद नावाची कोणती गोष्टच नाही, अभेद दृष्टी झालेली असते. केवळ अभेदत्वामध्येच तो जीव रमतो. आणि हे आपल्याला जाणून घ्यायचं. आता तुरीचं वर्णन करताना वास्तविक पाहता प्रत्यक्ष काहीच कळत नाही, केवळ अनुभवाचा विषय आहे. ह्या सगळ्या उपाध्या बाजूला सारू आपण, तर तो अनुभव रूपच होतो. तर म्हणून तुरीचं वर्णन करताना म्हणतात की त्याच्यातलं वर्म सांगतात, नेत्रादी विषय जाणती, मना मना माझी वसती, चित्ता चिंतनी मती, निश्चयी बुद्धी. म्हणजे आपण ह्या डोळ्यांनी पाहतो, है ना, सगळे इंद्रिय आपापले विषय जाणतात. कशामुळे? या डोळ्यांमुळे. आणि मन मनन करतं, चित्तचिंतन करतं, बुद्धी निश्चय करते. परंतु या ह्या ज्या गोष्टी आहे, या गोष्टी कोणामुळे समजतात तो आपल्याला? तो संवित आत्मा असल्यामुळे. आणि तो संवित आत्मा सगळ्यांमध्ये आहे, कुणामध्ये कमी जास्त नाही. हत्ती मोठा आहे म्हणून त्याच्यामध्ये तो संवित आत्मा खूप असा भरलेला नाहीये, आणि मुंगी छोटी आहे म्हणून त्याच्यामध्ये कमी आहे असं नाही. सगळ्यांमध्ये तो सारखा प्रमाणात आहे. आणि हे संवित समजत नाही आपल्याला, प्रत्येकांमध्ये आहे. पहा, उन्हाळ्याच्या दिवसात आपण पाणी ठेवतो गाईसाठी, तर आपल्याला काय वाटतं? गाईनी पाणी प्यावं. गाईनी पाणी पिलं की आपल्याला चांगलं वाटतं. पण समजा म्हैस म्हैस असेल, तिला पाणी जास्त लागतं, आणि उन्हाळ्यामध्ये पाणीचं शॉर्टेज असतं, तर म्हैशीनं पाणी पिलं तर ते नको वाटतं. आणि समजा त्याच्यामध्ये डुकरांनी पाणी पिलं, तर ते तर अजिबातच आवडत नाही, आपण हाकलून देतो. पण सगळ्यांमध्ये तेच तेवढं तितकंच तत्व व्याप्त आहे. हे आपण नीट समजून घेतलं तर कोण्याही विषयी राग येणार नाही, कोण्याविषयी द्वेष वाटणार नाही. कोण्याही प्राणी पाणी पिलं तर त्याच्यामध्ये तत्व तेवढंच व्याप्त आहे ना. पण ही दृष्टी आपली झालेली नसते. आपल्याला वाटते गायीनी पाणी प्यावं, बाकीच्या प्राण्यांनी पाणी पिऊ नये, अशी एक आपली धारणा झालेली असते. तर कारण आपण संवित म्हणजे आत्मा, आत्मदृष्टीने आपण पाहत नाही, त्याच्यातलं संवित जाणत नाही. पण संवित सगळ्यांमधनं एकच आहे. एक पंचमदशीमध्ये उदाहरण पण छान दिलेलं आहे की संवितासाठी, आत्मा जाणण्यासाठी, की राजाची झोप, भिकाऱ्याची झोप, प्राण्यांची झोप, माझी झोप, या झोपेमधला जो आनंद आहे ना, हा आनंद सगळ्यांचा सारखा आहे ना. सगळ्यांना आनंद वाटतो झोपेतून उठल्यावर. प्रत्येक जण त्या आनंदामध्ये बुडून असतो. तर हा जो आनंद आहे म्हणजे संवित, ह्या झोपेमधला जो आनंद आहे ना, तो सगळ्यांचा एकच आहे. म्हणून संवित सगळ्यांमध्ये एकच आहे, तेवढंच आहे, तितकंच आहे. हा आपला, ही निश्चित आपली धारणा व्हायला पाहिजे. पक्का
चिंतन व्हायला, धारणा नाही, पक्का निश्चय व्हायला पाहिजे की संवित सगळ्यामधलं एकच आहे. आणि हे तुर्य अवस्थेमध्ये जो साधक असेल तो तुर्य अवस्था ही पूर्ण जाणून केवळ त्याच्यामध्ये तो रममान असतो त्या संवित मध्ये. ही तुर्याची स्थिती आहे. आणि प्रत्यक्ष काहीच कळत नाही, पण अनुभव मात्र येतो त्याचा, केवळ अनुभवामध्ये राहतो. आपले अनुभव कसे असतात? तकलादू अनुभव असतात. माझी सकाळी 4ला गाडी होती आणि देवाची कृपा मला ती गाडी भेटून गेली. आता हे तकलादू अनुभवामध्ये आपण राहतो, पण अनुभव एकच, त्या स्वरूपाचा विचार करून तिथे स्थिर होणं, या अनुभवामध्ये आपल्याला राहायचं आहे. आणि या अनुभवामध्ये आपण ज्या वेळेस राहू, ही तुर्यची स्थिती आहे, अनुभव आहे. कारण हा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. आपण साखरेची गोडी असते, तर साखरेची गोडी काय करतो आपण? कितीही साखरेचं वर्णन केलं, साखरचे क्रिस्टल असतात, साखरपिठी साखर असते, पांढरी असते, अशी असते, तशी असते, कितीही वर्णन केलं, पण त्याची गोडी चाखली तर ती गोड आहे हा अनुभव येणार आहे का? येणार नाही. जोपर्यंत आपण साखर चाखणार नाही तोपर्यंत अनुभव येणे नाही. पण ज्या वेळेस आपण ती साखर टेस्ट करू, चाखू, त्यावेळेस पक्का निश्चय होतो की साखर गोड आहे. अगदी त्याप्रमाणे आपल्याला हा अनुभव घ्यायचा आहे. आणि ह्या अनुभवामध्ये आपण ज्यावेळेस रमून कितीही वर्णन केलं, अनेक ग्रंथांचं वाचन केलं, वर्णन केलं, ऐकलं, सगळं केलं, पण जोपर्यंत आपण अनुभव घेत नाही, परमार्थ हा आपल्या ऍप्लिकेशन मध्ये यायला पाहिजे, जीवनाभिमुख व्हायला पाहिजे, तो आपल्या अनुभवात आणायला पाहिजे. आणि आचार्य संत हे आपल्या अनुभवात आणतात, म्हणून तर त्यांना आचार्य म्हणतात. मग हे जे आपण ऐकतो, वाचतो, हे सगळं ऍप्लिकेशन मध्ये येण्यासाठी आहे, आचरणामध्ये, अनुभवामध्ये येण्यासाठी आहे. म्हणून हा माझा बुद्धीचा पक्का निश्चय व्हावा आणि आपण त्या अनुभवामध्ये राहावं. अतिशय सुखरूपता, आनंद रूपता, कोणतंही भय नाही तिथे, निर्भय स्थिती, शांती, समाधान, हा जो अनुभव आहे, या अनुभवामध्ये आपल्याला स्थिर राहायचं आहे. आणि इथं कोणत्याही प्रकारचं दुःख नावाची गोष्ट नाही. कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, केवळ परमानंदाची प्राप्ती. आणि म्हणून म्हटलेलं आहे की ऐसी ही तुर्य आपल्याला काय करायचं आहे? परोक्षत्वाने आधी जाणून घ्यायचं आणि परोक्षाचं रूपांतर अपरोक्षामध्ये व्हायला पाहिजे. याविषयी जाणल्याशिवाय होणार नाही ना. हे सगळं आधी जाणून घ्यायचं आहे. म्हणून समर्थांनी सांगितलं की ही सगळी जाणावी. आणि ही सगळी जाणून आपल्या जीवनामध्ये काय करायचे आहे? जाणून मग त्याचा अनुभव घ्यायचा. आणि ऐसी तुर्य आत्मा जाणणे, जाणूनी ध्यानी धरणे, पाठितो अनुभवाने ऐक्य भावे. ऐक्य भाव अनुभवायचा आहे. हे ऐक्य भाव केव्हा येईल हो? ज्या वेळेस आपण हे अनुभवात आणू, त्यावेळेस त्याच्याशी एक होईल. नुसतं जाणून होणार नाही, तर अनुभव घ्यायचा आहे. म्हणून काकांची एक ओवी आहे कॅलेंडरची, ही सहज अवस्था ऐसी, त्यात पडो न माशी. या सहज स्थितीमध्ये कोणतीही अशी लकीर सुद्धा चालत नाही. तीत न पडो माशी आनंद भुवनी. या आनंद भुवनामध्ये जर आपल्याला आनंदामध्ये रमायचं असेल, आनंद रूप व्हायचं असेल, त्याच्यामध्ये किंचितही दुसरं काहीही नाही, केवळ ऐक्याचा अनुभव. आणि या ऐक्याच्या अनुभवामध्ये राहायचं. कोणताही विकार नाही, कोणतेही द्वैत नाही, कोणताही भ्रम नाही, केवळ आनंद रूपता. त्यांना आवडतं ना आनंद रूप? प्रत्येक माणूस आनंदासाठी धडपडतो, सुखासाठी धडपडतो, पण सुखातून आपल्याला सुखरूपता प्राप्त करायची आहे. आणि सुखरूप हा अनुभव घ्यायचा आहे की मीच सुखरूप आहे.
या अनुभवात आपण सगळे म्हणजे आपण राहण्याचा प्रयत्न करूया. आणि इथे या तुर्य अवस्थेचं जे आपण पाहत होतो की स्थूल सूक्ष्म कारण महाकारण ऐसे हे चत्वार देह जाणं, जागृती स्वप्न सुषुप्ती पूर्ण तुर्य जाणावी. पण ही स्थिती आल्यानंतरही समर्थांनी सांगितलेलं आहे ऐसी ही सगळी तत्वे जाणायची आहे, ओळखायची आहे आणि साक्षीत्व करायचं आहे. आणि साक्षीत्व करून हळूहळू हळू ती जाणून काय करायची आहे, साक्षीत्व करता करता साक्षी रूप व्हायचं आहे. त्याच्यातील माईकचा सगळा पसारा बाजूला करायचा आणि साक्षी रूप व्हायचं आहे. दुसरी ओळीवर येऊ आपण, ओवीवरती येऊ. समासाची दुसरी ओवी आहे विश्व तेजस प्राज्ञ प्रत्येगात्मा हे अभिमान नेत्रस्थान कंठस्थान हृदयस्थान मूर्धनी ते. आता विश्व तेजस आणि प्राज्ञ प्रत्येगात्मा ह्या जे चार आहेत, विश्व तेजस प्राज्ञ प्रत्येगात्मा हे अभिमान, तर याच्याबद्दल आपण पाहू. आता याच्यामध्ये विश्व कल्पना केलेला आहे. विश्व म्हणजे काय, तर श्रुतीने इथे हे जे विराट विश्व आहे ना, हे विराट विश्व यांचं ऐक्य सांगितलेलं आहे. विराट सभा आपण म्हणतो. विराट सभा म्हणजे जिथे खूप गर्दी असते, माणसं एवढी एवढी दिसतात दुरून असं, तर त्याला आपण विराट सभा, विराट सभेचा अनुग्रह नाही, विराट सभा. भगवंताचं विराट स्वरूप भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. तर हे विराट जे आहे, तर हे विराट विश्व यांचं ऐक्य याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून या विश्वामध्ये हे विराट विश्व कसं आहे, तर श्रुतीने सांगितलेलं आहे व्यष्टी जे विश्व आहे ना, व्यष्टी आणि समष्टी या दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर व्यष्टीमध्ये हे जे व्यष्टी स्वरूप सांगितलेले आहे, तर हा जो स्थूल शरीर आहे त्याचा अभिमानी आत्मा त्याला विश्व असं म्हणतात व्यष्टीबद्दल. आणि स्थूल शरीर अभिमानी आत्मा विश्व, सूक्ष्म शरीर अभिमानी आत्मा तेजस आणि कारण शरीर अभिमानी आत्मा प्राज्ञ. आता हे झालं व्यष्टीचं. आता समष्टीचं पाहू. समष्टीचं स्थूल अभिमानी आत्मा विराट विश्व, विराट, सूक्ष्म अभिमानी आत्माचं हिरण्यगर्भ, कारण अभिमानी आत्म्याचं अव्याकृत म्हणजे अव्याकृत, आणि यावरून हिरण्यगर्भ तेजस हे एक रूप आहेत. हिरण्यगर्भ आणि तेजस हे एक आहे, अव्याकृत आणि प्राज्ञ हे एक आहेत, आणि विराट विश्व हे एक आहेत. म्हणजे यष्टी आणि समष्टी या दोन्हीचाही आपल्याला विचार करू आपण या विश्वाबद्दलचा, त्यावेळेस एवढी व्याप्ती आपल्या लक्षात येते. आणि ही कशासाठी सांगितली हो, की हे जे व्यष्टीमध्ये समष्टीची प्रत्येक स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण हे जे आहे कारण, असे तीन शरीर आहे. या तीन शरीराच्या अनुषंगाने त्यांची तीन नावे प्राप्त होतात. आणि हे याच्यासाठी सांगितलेले आहे की या चारही अवस्था ज्या आहेत, या चारही गोष्टी आपल्याला जाणीव रूपाने जाणून घ्यायच्या आहे, आणि जाणीव रूपाने त्या नाहीशे करायच्या आहेत, हळूहळू जाणायच्या आहेत. विश्व काय आहे, तेजस काय आहे, प्राज्ञ काय आहे, ह्या सगळ्या जाणायच्या आहेत आणि जाणून त्याचा निराश करायचा आहे, आणि त्या नाहीशा होतात. आणि तेव्हाच ती सहज आत्मरूप ब्रह्म अवस्था आपल्याला प्राप्त होते. पण आधी या जाणून घ्याव्या लागेल, जाणून समजून त्याचा निराश करायचा आपल्याला. म्हणून हे सर्व समजून घ्यावे आणि याचा निराश करावा. आता विश्व म्हणजे काय, आपण चार पाद बघितले. आपण या विश्व आणि विराट हे सगळ्या या गोष्टी बघितल्या. याच्याशिवाय आत्मस्वरूपाच्या चार पायापैकी पहिला पाय आहे विश्व, तेजस, प्राज्ञ आणि प्रत्यगात. तर हे आपण हे एक एक पाहू. आता चतुर्थ पाद म्हणून हे विश्व तेजस हे आपण पाहत आहोत. आता तुर्य आत्मा साध्य झाल्यानंतर त्याच्या साधन आणि साध्य, उपाय आणि उपय
हा भाव निर्माण झाला. आणि एक एक ही ज्या वेळेस आपण ह्या गोष्टी पाहू ना, तर त्याची उकल होते आपल्याला. म्हणून आता आपल्याला काय करायचं, जगातील कोणतीही वस्तू प्राप्त करण्यासाठी साधन लागतं ना. जी वस्तू प्राप्त करायची आहे त्याच्यासाठी साधन लागतं, पण आत्मसिद्धीसाठी साधन लागतं का? ते साध्य रूप आहे, स्वयंसिद्ध आहे. आत्मा स्वतःच स्वरूप आहे. त्याच्याबद्दल वर्णन आपल्याला तेवढं हे करायचं, ते आहेच आहेत. त्याच्यासाठी काय, जे निसटणार आहे त्याच्याविषयी आधी पाहायचं आणि मग त्याच्यातून सुटका करून घ्यायची आपली. तर हे सगळं पाहत असताना की आता विश्व मध्ये वैश्वा म्हणजे जो आपण राहतो तो वैश्वानर. आपण कुठे राहतो, त्या माणसाला वैश्वानर म्हटलेलं, आपण या विश्वामध्ये राहतो. म्हणून वैश्वानराचे म्हणजे आधी दैव हे ज्याचे शिशीर आहे. आपण याच्या ते विश्वाबद्दल आलं होतं, वैश्वानर बद्दल थोडं बघितलं होतं. तर या सर्व नरांना, जीवांना जो अनेक प्रकारच्या युनिट नेतो त्यास वैश्वानर असं म्हणतात. कारण विश्वामध्ये राहतो ना. आणि विश्व असो नराच इति विश्वनरहा. विश्वानर हा सर्व देहाच्या मधील प्रत्यगात्म्याशी पारमार्थिक स्वरूपाने अभिन्न असल्यामुळे त्याला विश्वानर असं म्हणतात, वैश्वानर. असे सर्व भूत मात्रात अहम रूपाने तो प्रत्ययाला येतो. आणि असं प्रत्यय, त्याचं स्वरूप कसं आहे हो, सूर्य त्याचे डोळे आहे, आपण बघितलं वैश्वानर बद्दल. सूत्रवायू पंचप्राण आहे, आकाश ही त्याची स्पेस आहे, आकाश हे त्याचं देह आहे, आणि अन्न हा मूत्राशय आहे, पृथ्वी त्याची चरण युगले आहेत. असा हा वैश्वानर 19 मुखांनी हा वैश्वानर नटलेला आहे. आणि हा वैश्वानर नटलेला असल्यामुळे तर श्रुतीने याचं काय केलं आहे, आणखीन थोडस वर्णन केलं आहे की वैश्वानराच्या 7 अंगांची कल्पना करून वैश्वानर हा कसा विश्वरूप आहे, सर्वव्यापी आहे, याचं वर्णन केलं आहे. म्हणून समष्टीच्या दृष्टीने हळूहळू श्रुती म्हणते की क्रमाक्रमाने ह्या गोष्टी जर समजतात, द्युलोक, सूर्य, वायू, आकाश, जल, पृथ्वी, अग्नी अशी त्याची 7 अंगे आहेत वैश्वानराची. आणि 19 मुखे आहेत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, अंतःकरण अशी वैश्वानराची मुखे आहेत. आणि ही जागृतीमध्ये आपल्याला काय करतात, शब्दाच्या माध्यमातून आणि शब्दादी बाह्य स्थूल विषयाचे ग्रहण करून देतात. सगळ्या गोष्टी आपल्याला या म्हणजे याच्यामुळे समजतात आणि आपण त्याचा या जगतामध्ये उपभोग घेतो. म्हणून पण ह्या गोष्टी आपल्याला काय करतात, बहिर्मुख करतात. म्हणून विराट विश्व एक म्हणजे आपल्याला बहिर्मुख करतात आणि रात्रंदिवस या बहिर्मुखामध्ये आपल्याला हे रमवतात. आणि हे त्याचं मुख म्हटलेलं आहे. जे आपण या विश्वाचा अनुभव घेतो ना, हे मुखाच्या माध्यमातून घेतो. म्हणून विराट व विश्वरूप एकच आहे. विराट आणि विश्व हे एकच आहे. हे काय आहे, हे एकदा वर्णन जाणून कंटाळवाणं होईल थोडस, पण एकदा हे जाणून करून त्याला बाजूला सारायचं आहे. पण हे शब्द आपल्या कानावर जर पडले असेल तर त्याचा आपल्याला केव्हा तरी आपल्याला हा विषय निघतो आहे, बद्दल सांगितलेलं आहे हे लक्षात येते. म्हणून समर्थांनी इथे विश्व, तेजस हे सगळं सांगितलेलं आहे की विश्व, तेजस, प्राज्ञ, प्रत्यगात्मा हे जाणून घ्यायचं आहे. कारण दैनंदिन जीवनामध्ये काय आहे, आपल्याला हे एवढं चिंतन शक्य नाही आहे, पण या निमित्ताने आपला अभ्यास होतो. म्हणून ही व्यवस्था आहे समर्थांनी आपल्याला जाणून घेण्याची. म्हणून सकाळी सकाळी चिंतनाला आपल्याला या समूहावरती दादांनी लावलेलं आहे की या निमित्ताने आपलं चिंतन होतं. तर विराट व विश्वरूप एकच आहे. आणि यावरून सिद्ध होतं की व्यष्टी आणि समष्टी याच्यामध्ये कोणताही भेद नाहीये. जे व्यष्टी ते समष्टी, पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतो आपण. जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे. आणि विराट म्हणजे विश्व, हिरण्यगर्भ तेजस, अव्याकृत प्राज्ञ हे सर्व समान धर्माचे आहेत. आणि हे द्वैताचा पसारा हा कल्पनेचा निराश पूर्ण आधी जाणून घ्यायचा आहे आणि मग निराश करून अद्वैत जे शेष राहते त्या अद्वैताकडे आपल्याला वळायचं आहे.
म्हणून हा जगताचा पसारा समोर मांडलेला आहे. आणि हा जगताचा पसारा बाजूला सारू तर केवळ ब्रह्मरूप आत्मा आहे, अयम आत्मा ब्रह्म हे सिद्ध होतं. या मंत्राच्या माध्यमातून नेमका हाच भाग सांगायचा आहे. हा विश्वाचा पसारा आहे. या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये आपण अडकून राहतो. याच्यामध्ये अडकू नये, याचा निराश करायचा, बाजूला व्हायचं आणि केवळ परमात्मा आहे, अय्यम आत्मा ब्रह्म, परमात्माच आहे हे जाणून घ्यायचं. त्याच्यासाठी हा मंत्र मांडुक्य उपनिषदामध्ये दिलेला आहे. आणि समर्थ म्हणतात हा अभ्यास करताना हे उपनिषद पहा, म्हणजे आपल्याला या गोष्टी लक्षात येणार आहे. या विश्वाच्या पसाऱ्यात आपल्याला रमायचं नाही, त्याच्यातून सुटका करायची आहे. पण नुसतं आपल्याला ऐकलं ना तरी तो कंटाळवाणा वाटतो. आणि प्रत्यक्ष तसं वागू आपण, म्हणजे त्याला बाजूला करू, त्यावेळेस आपलं जीवन आनंदाचं होणार आहे ना. म्हणून हा पसारा बाजूला करायचा, याचा निराश करायचा आहे. किती मोठी हे असते ब्रह्मांड, अनंत कोटी ब्रह्मांड आहे. आणि याचा विचार करत गेलो आपण, या देहादी जगताच्या विचारामध्ये राहिलो तर ते शेवटी कंटाळवाणं होते, नकोस वाटतं. आणि एक दिवस असा असतो की नाही, माझ्या मूळ स्वरूपाकडे आपल्याला वळायचं आहे. म्हणून या मूळ स्वरूपाकडे जाण्यासाठी या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहे. हा विश्वाचा एवढा पसारा आहे. शब्द जरी ऐकले आपण तरी आपल्याला असं वाटते की हे शब्द आपल्या कानावर पडले नाही म्हणून. पण आपण सगळे अभ्यासू साधक आहात, तर निश्चितच रूपाने हा पसारा आपण ऐकू आणि बाजूला सारू. आता दुसरी जी गोष्ट सांगितलेली आहे ती तैजस. ही स्वप्नाची अभिमानी देवता आहे तैजस. तर आत्म्याचा हा द्वितीय पाद सांगितलेला आहे. म्हणून स्वप्न हे त्याच्या अभिव्यक्तीचं एक स्थान आहे. अंतरप्रज्ञ असून 7 अंगाचा 19 मुखांचा हा आहे. म्हणून विवेक सिंधू मध्ये म्हटलेलं आहे, जीवाचे लिंग शरीर ते स्वप्नावस्थेचे बिंबर, तैजसू अभिमानी निरंतर तया दोघीचा. तर या सूक्ष्म देहाच्या आधाराने आपल्याला स्वप्न पडत राहतात. आपण सविस्तर बघितलं हे की सूक्ष्म शरीराच्या मध्ये जीवाला या सूक्ष्म देहाच्या आधाराने स्वप्न पडतात. म्हणून सूक्ष्म शरीर व स्वप्नांची तैजस ही अभिमानी देवता आहे. ही अभिमानी देवता आहे. मी स्वतः पाहतो असे म्हणणाऱ्या जीवाला तैजस असं म्हणतात. मी करतो ना आपण जीवनामध्ये, मी असं केलं, मी पाहतो, मी करतो, मी असं करायला पाहिजे नव्हतं, मी तसं करायला पाहिजे नव्हतं. हा मी जो आहे ना, तर हा मी स्वतः पाहतो आणि मी केलं असं म्हणतो, म्हणणाऱ्या जीवाला तैजस म्हटलेले. आता हा तैजस कुठे राहतो? मनाच्या आतमध्ये राहतो, आपल्या अंतःकरणामध्ये राहतो हा तैजस. म्हणून मनसंतु तेजस, हा म्हणजे मनामध्ये राहतो, याचं राहण्याचं स्थान आहे मन. आता हा तेजस अडकतो कुठे? मनामध्ये राहतो. मन अनेक गोष्टीमध्ये अडकतं आपलं. या देहादी जगाच्या पसाऱ्यामध्ये आपण अडकत राहतो. तर हे मन कुठे अडकतं? तर ओवी पण सांगितले, ऐसेनी या तेजसा नाना संस्काराचा वारसा, जे इंद्रिय विषयांच्या दिवसा जागृतीमध्ये. जागृतीमध्ये हा अनेक गोष्टीमध्ये मन रमतं आपलं. आणि त्या अनेक गोष्टींमध्ये मन रमत असल्यामुळे याला पूर्व संस्काराचा वारसा असतो. म्हणून तर स्वप्न पडतात. मनामध्ये पिट्ट बसल्या की पूर्व संस्कार कधी झालेला असतो ते स्वप्नामध्ये येते. आणि हा तेजस विषयाची चटक लावतो आपल्याला. मनाला विषयाची चटक लागते ना, विषय हवेसे वाटतात. आणि त्या 5 विषयामध्ये आपण रमतोय, इतकं रमतो की सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, मानसभोग याच्यामध्ये किती रमतो आपण. आपल्या हातची सत्ता जावीशी वाटत नाही. संपत्ती कोणाला लुटावी म्हणजे द्यावी वाटते का? जोडून ठेवतो. आणि जोडता जोडता एक दिवस शेवटचा दिवस येतो तरी तेच गोळा करत राहतो. तर अशा मानस विषयांची आपल्याला चटक असते या स्थितीमध्ये. आणि अनेक प्रकारच्या वासना असतात त्याच्यामध्ये.
म्हणून ऐसेनी या तैजसा नाना संस्काराचा वारसा जे इंद्रिय विषयांच्या दिवसा जागृती माझी जागृतीमध्ये जागृती माझी म्हटलेला आहे. त्या जागृतीमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा संस्कार असतो, त्यामुळे तसं स्वप्नही पडतात आपल्याला आणि त्यातून निर्माण होतात. म्हणून तेजसाला अनेक सूक्ष्म वासना असतात. अनेक प्रकारच्या सूक्ष्म वासनेमध्ये हा तेजस अडकून पडतो. स्वप्न अवस्था समजण्यासाठी आधी जागृत अवस्था समजावी लागेल. आपण समजून घेतली जागृत अवस्था, स्वप्न अवस्था सविस्तर ऐकली आपण. आणि ह्या जागृत अवस्थेमध्ये व्यवहारमध्ये आपण अडकतो आणि अविद्या, कर्म, काम ह्या ग्रंथी आपल्या तयार होतात जागृतीमध्ये. अनेक प्रकारच्या ग्रंथी आपल्यामध्ये तयार होतात आणि त्या ग्रंथी भ्रमामुळे एवढी गुंतागुंत होते त्याची, एवढ्या गाठी तयार होतात. शरीरातील गाठीचं ऑपरेशन करून बाहेर पाडता येते, टाकता येते, पण या गाठी निघतात नाही. म्हणून ह्या गोष्टीचा विचार करायचा आहे. या गाठीचा गुंतागुंत होतो, एकमेकांमध्ये त्या अशा गुंतून असतात आणि मग ज्यावेळेस निघायची गोष्ट येतात तर तो गुंता सुटतच नाही. तर अशी ही अविद्या, भ्रम आपल्याला गुंतून ठेवते आणि या ग्रंथी सुटल्याशिवाय जीवाला आनंदाची अनुभूती येणे शक्य नाही. म्हणून या सर्व गाठी ज्या आहेत, ग्रंथ्या ज्या आहेत, ह्या सगळ्या बाजूला करायच्या आहेत. आणि अविद्या जे आहे त्याचं स्वरूप आहे, आपण बघितलं अविद्येचं स्वरूप काय आहे, अज्ञान आहे. आपण अविद्येमध्ये रमतो. मी आत्मा असताना देह असं वाटते, ही अविद्या आहे आणि याच्यामध्ये रमतो आणि वास्तविक मी आनंदाचा ठेवा आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी गुंतत असल्यामुळे मला माझ्या स्वरूपाचं भान राहत नाही आणि जीव नेहमी सुखी होतो किंवा दुःखी होतो. या सुखदुःखामध्ये आपला पूर्ण आयुष्य वाया जाते, पूर्ण याच्यामध्ये गुंतून पडल्यामुळे. आणि सुखदुःखाचा अनुभव येतो जन्मापासून ते मृत्यूपर्यंत. कितीतरी सुखदुःखाचा आपण अनुभव घेतो आणि सुखाच्या शोधासाठी धडपडतो. सुख हवं वाटतं, दुःख नको वाटतं. या हवं आणि नको या दोनाची बोळवण करायची आपल्याला. मितूपणाची झाली बोळवण म्हणतो आपण. तर मी आणि माझं ह्याची आपल्याला काय करायची आहे, या बाजूला करायचं आहे. आपण मी आणि माझ्यामध्ये अडकून पडतो आणि पूर्ण आयुष्य वाया जातं. म्हणून ह्या विषयांचं काय करायचंय, बाजूला करायचं आहे. म्हणून सर्व इच्छा या सगळ्या बाजूला करायच्या. या खोट्या आहेत, या कामना आहेत, कर्म आहे. ते कर्मफळ या चक्रामध्ये आपण सत्कर्म, कर्मफळ आणि कामना, कामनेपासून कर्म घडतं, कर्म झालं की त्याचं फळ मिळतं. तर असं हे चक्र सुरू असतं आणि याच्यामध्ये कसे अडकतो हे आपल्यालाच माहित पडत नाही. किती गुंतागुंत होते आपली, कितीतरी गुंते असे आपले आहेत ते सुटत नाही. तर हा गुंता आपल्याला सोडवायचा आहे, दृश्य विषयात न रमता. आणि हे सर्व संस्कार काय होतात, जे स्वप्नामध्ये येतात. जागृतीमध्ये तर हे सगळे असतातच, पण स्वप्नामध्ये सुद्धा हे आपल्याला पूर्णपणे घेरून असतात. आणि हा संस्कार काय होतो, मनामध्ये पेरला गेल्यामुळे तो स्वप्नामध्ये आपल्याला त्याचा अनुभव येतो. म्हणून त्याला, या बुद्धीला तो अनुभव येतो, म्हणून त्याला अंतरप्रज्ञा म्हटलेला आहे. अंतरप्रज्ञेमध्ये आपण रमतो आणि या वासनामय जगामध्ये काय होतो, आपण गुंतून पडतो. म्हणून आपल्याला याच्यातून बाजूला सारायचं आहे. या अवस्थेच्या, ह्या सगळ्या ज्या स्वप्नाची अवस्था, हे सगळं जे आहे ते तेजस आहे आणि ह्या तेजसाच्या आपल्याला काय करायचं आहे, बाजूला पडायचं आहे. तेज या शब्दाने वासनामय प्रज्ञेचा निर्देश केला आहे. का बरं म्हटलेलं आहे तेजस? कारण याच्या माध्यमातून तेज या शब्दाने वासनामय प्रज्ञेचा निर्देश केला आहे आणि हा सूक्ष्म विषयाचा भोग आहे. सूक्ष्म विषयाचा भोग असल्यामुळे तो जाता जात नाही आणि
हा आत्म्याचा द्वितीय पाद आहे. स्वप्न हे याचं स्थान आहे. तेजस याचं स्थान कोणतं आहे? स्वप्न. आणि अंतरप्रज्ञ आहे तो, वासनामय आहे, स्वप्निक पदार्थाचा भोगता आहे, विविक्त भोगाचा भोग घेतो आणि बहिष्प्रज्ञापासून तो विश्वापासून तर अत्यंत तो काय काय करायचं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये तो रमतो म्हणून त्याला बाजूला करायचा आहे अनेक याच्यामध्ये. आणि या सर्वांचं आपल्याला हे समजून घ्यायचं. ते समजून घेऊ तेव्हा त्यावेळेस आपला निराश होईल. या गोष्टी समजायच्या आहेत. आणि हे ज्याच्या सत्तेवर कार्य करतात, हे विश्व, तैजस, प्राज्ञ, हे ज्याच्या सत्तेवर काम करतात, ते अधिष्ठान रूप ब्रह्म आहे, त्या ठिकाणी स्थिर व्हायचं आहे. म्हणून याचा सगळ्यांचा निराश करायचा आहे. विश्वाचा, तैजसाचा समजून घ्यायचं, कशा प्रकारे रमतो हे पाहायचं, तैजस म्हणजे काय हे पाहायचं आणि त्याच्यातून आपली सुटका करायची. पटकन सुटका होऊन जाते. हे बरोबर नाही आहे. आपण तिथे राहतो का हो? ही व्यक्ती बरोबर नाहीये, त्याची संगत बरोबर नाहीये. तर आईला वाटते आपल्या मुलांनी त्या व्यक्ती बरोबर राहू नये, त्याचे विचार बरोबर नाही, त्याच्यासोबत राहिला तर आपला मुलगा बिघडेल. मग भगवंताला वाटत नाही का हो की आपल्या मुलांनी कसं राहायला पाहिजे? त्याला कळवळ आला, समर्थांना कळवळ आला, म्हणून समर्थांनी या गोष्टी आपल्या समोर आणून ठेवल्या की अरे बाबा, या सगळ्या भ्रामक आहे, या सगळ्या गुंतागुंतीच्या आहे. या गुंतागुंतीच्या पसाऱ्यामध्ये आपण अडकू नये, याच्यातून आपली सुटका करून घ्यावी. तर आपल्याच्यानी तर हे शक्य होणं नाही. पण श्री गुरु मार्गदर्शन करतात, संतांनी अनुभव घेतलेला आहे. तर ते म्हणतात या गुंतागुंतीच्या पत्र्यामध्ये न अडकता, या भ्रामक कल्पनेमध्ये न अडकता, हा द्वैताचा गराडा आहे, या गराड्यामध्ये न अटकता कुठे जायचं आहे आपल्याला? आपल्या स्वस्वरूपाकडे, मूळ स्वरूपाकडे, त्या परमात्म्याकडे आपल्याला वळायचं आहे. आणि त्याच्यासाठी ही सोय केलेली आहे. आता हे झालं तैजसाबद्दल बघितलं. आता प्राज्ञ पाहू आपण. तरी या गारड्यामध्ये आपल्याला किती दिवस रमायचं, पण त्याला ओळखून घ्यायचं. ओळखून मग ते सांडावे. तर ह्या सगळ्या गोष्टी ओळखून घ्यायच्या आहे. आता प्राज्ञ. आता ही प्राज्ञ जी आहे, ही आत्म्याचे तृतीय पाद आहे. आणि याचं स्थान कोणतं आहे? सुषुप्ती. आणि सुषुप्ती स्थान आहे, इथं कोणतीही कामना नाही. गाढ झोपेमध्ये कोणती कामना असते का? काहीच नसतं. म्हणून प्राज्ञाचं आत्म्याचं तृतीय पाद आहे, सुषुप्ती हे त्याचं स्थान आहे आणि इथं कोणतीही कामना नाही आहे. म्हणून आत्म्याचा तृतीय पाद म्हटलेला आहे. आणि प्राज्ञ घनप्रद आहे, गाढ झोप घनप्रद आहे ना. आणि एक आत्मा हा 3 प्रकारे मांडलेला आहे. म्हणून प्रणवाचा तिसरा पाद. आणि अज्ञान हेच कारण शरीराचं स्वरूप आहे. आपण सविस्तर बघितलं कारण शरीर. तर अज्ञान हे त्याचं स्वरूप आहे. गाढ झोपेत कोणतंही सुख नसतं, कोणती क्रीडा नसते, काहीच नसते तिथे. म्हणून अज्ञान व कारण शरीर यांची प्राज्ञ ही अभिमानी देवता आहे. मी झोपणारा असे म्हणणाऱ्या जीवास प्राज्ञ असे म्हणतात. मी झोपणारा आहे, याला प्राज्ञ असे म्हणतात. म्हणून स्वाचची पुढती वीरा, जरी स्वप्न न येता जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणे सर्वा. आता प्राज्ञ ही जी स्थिती आहे, या स्थितीमध्ये गाढ झोप लागते. आणि गाढ झोप लागल्यामुळे माऊली एक ओवी दिलेली आहे की प्राज्ञ सुषुप्ती अज्ञान हे त्रय महाकारण जाण, तयासी हृदय ऐसे स्थान जाणावे पै. म्हणजे प्राज्ञ सुषुप्ती अज्ञान हे 3 प्रणवाच्या माध्यमातून हे त्याचे घटक आहे. आणि 3 प्रणवाच्या म या पदाचं घटक आहे तो. अ उ म आहे ना, अकार उकार मकार, त्याचा तो घटक आहे.
त्यांचे हृदय हे स्थान आहे. म्हणून शास्त्रात महामायेशिवाय माया व विद्येला कोणताच आधार नाही. हे कशासाठी जाणून घ्यायचं आहे? हे सगळं जाणायचं आहे शास्त्राने सांगितल्याप्रमाणे. आणि माया अविद्या हे त्याचं काय आहे? रूप आहे. कारण तिथे काय आहे? अविद्या आहे ना, अज्ञान आहे, तिथे घन अज्ञान आहे, ते उपाधीमध्ये असते. आणि ही प्राज्ञा आत्म्याचं आता विशेषण सांगतं. श्रुती आपल्याला समजावण्यासाठी प्राज्ञ आत्म्याचं विशेषण सांगतं. प्राज्ञ आत्म्याचं विशेषण काय हो? की याच्यामध्ये सुषुप्ती अवस्थेमध्ये हा सर्व द्वैताचा पसार आहे. जागृतीमध्ये द्वैताचा पसार आहे आणि गाढ झोपेमध्ये द्वैताचा पसार असतो का? गळून जातो द्वैताचा पसारा, बाजूला होतो आणि आपल्याला गाढ झोप लागते. म्हणजे त्याचा आपोआपच लय होतो. इथे वेगळा असा लय करावाच लागत नाही. या गराड्याचा द्वैत पसाराचा इथे लय करावा लागत नाही. पण मनाचा सर्व व्यापार इथे थांबतात. या सगळ्या मनोव्यापाराचा लय होतो ते, आणि कार्याचा लय करतात. याप्रमाणे ही जी सगळे व्यापार आहे तर हे अज्ञानात होतात. इथे ही सगळी लय पावतात पण अज्ञानामध्ये होतात. आणि अज्ञानाच्या बाजूला व्हायचंय आपल्याला, म्हणून अज्ञान पावतात. पण सगळे राग विद्वेष संपतात आपले. पण ऐकणे पाहणे या कोणती क्रिया नसते गाढ झोपेमध्ये. कोणती ऐकावं लागत नाही, कोणती ऐकत नाही आपण, कोणतं पाहत नाही मध्ये, आहे ना, कोणता द्वैताचा पसारा नसतो. पण त्याच्यामुळे इंद्रियांच्या प्रमाणे चित्त शुद्ध होते, पण त्याच्या कारणामध्ये म्हणजे भावरूप अज्ञानामध्ये लय होतो. म्हणून ही सुख म्हणजे सुषुप्त अवस्था याला म्हटलेलं आहे. सुषुप्ती अवस्थेमध्ये या सगळ्या गोष्टीचं भान असतं आपल्याला, पण तिथे घन अज्ञान असतं. तर याच्या पुढे आपल्याला जायचं, हे घन अज्ञान बाजूला करायचं आहे. आणि अज्ञान बीजाचा नाश झाला की अज्ञान बीजाचा नाश झाला की आपोआपच तो हा संसाराचा ध्वंस होऊन जातो. आणि ज्ञानी पुरुष संसार बंधनातून मुक्त होतात. तसं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीतून मुक्त व्हायचं आहे. ह्या गराड्यामध्ये सापडायचं नाही. कारण मुंडक उपनिषद अक्षरात परतः पराः हे ब्रह्माच्या अतीत आहे. आणि ह्या गाढ झोपेतून घन अज्ञानातून निवृत्ती केली, हा जगताचा गराडा नसला म्हणजे जगताचा देहादी जगताचा पसारा आपण केला आणि ही अज्ञानाची स्थिती बाजूला केली, तर ते आहेच ना. त्याच्यासाठी काही करावं लागत नाही, काही मांडावं लागत नाही, सांडावं लागत नाही, काहीच नाही. फक्त हे समजून घेतलं आहे अज्ञानाचा का तो ध्वंस होतो. आणि ज्ञानी पुरुष काय करतात हे समजून असतात, म्हणून ते त्याच्यातून मुक्त होतात. आणि मुक्त झाल्यानंतर येतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. तर ही जी स्थिती आहे ही जी वाणीचा म्हणजे शब्दाचा प्रकाशमान कोण करतं हे लक्षात येतं. शास्त्र वर्णन करता करता नेती, कारण हा अनुभवाचा भाग आहे, त्याचं वर्णन किती केलं तरी ते करता येत नाही. म्हणून नेती पुढे, याच्या पुढे काही नाही, याच्या पुढे काही नाही, हा अनुभवायचा आहे. म्हणून परब्रह्म ह्या सर्व श्रुतीने आपल्याला या अज्ञान बीजाचाच नाश केला आहे. ही ज्ञान स्वरूपता देऊन अज्ञान बीजाचा नाश केला आहे. आणि अव्यक्रताचा निराश म्हणजे कारण देहाचा निराश केलेला आहे. म्हणून सगळ्या गोष्टींचा आपल्याला निराश करायचा आहे. निद्रा अवस्था अनुभवणारा प्राज्ञ आहे. निद्रेमध्ये जो अनुभव घेतो ना, तो प्राज्ञेच्या माध्यमातून आपण घेतो. म्हणून या सगळ्या गोष्टीचा आपल्याला निराश करून प्राज्ञ हे म्हणजे विश्व तेजस प्राज्ञ, प्रत्येक आत्मा हे अभिमान, आणि ह्या सगळ्या जाणून घ्यायच्या आहे. आणि ऐसी तत्वे जाणून माई ओळखावी, आपण साक्षी निरसावी. मी या सर्वांचा साक्षीत आहे, साक्षीत्व भावाने राहायचा आहे, ओळखायचे आहेत आणि ओळखून साक्षीत्व भावात राहायचं आहे.
ज्या वेळेस आपण साक्षीत्व करू ना, मग साक्षीत्व करता करता एक दिवस साक्षी रूप होतो आणि साक्षी रूप होता होता तो ते स्वरूपाच्या तिथे स्थिर राहतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. आणि जाणल्यानंतर मग या सगळ्याचं वर्णन थांबतं आपलं. यावरून सृष्टी समष्ट व्यष्टीचा या सर्व उपाधीचा निराश केल्या हे एक आत्मा परमात्मा आहे हे सिद्ध होतं. एकच आत्मा या देहामध्ये 3 प्रकारे स्थित राहतो. आणि ह्या कारिकांचा गूढार्थ अर्थ आहे. या कशासाठी कारिका सांगितल्या, कशासाठी एवढं आपण वर्णन केलं, त्याचा गूढार्थ काय आहे, याचा भावार्थ काय आहे, यात सांगण्याचा अभिप्राय काय, समर्थांनी हे का बरं इथे वर्णन केलं आहे विश्व तेजस प्राज्ञाचं, हे वर्णन आपल्याला नीट ऐकायचं आहे. आणि ह्या सगळ्यात म्हणजे कारिकांचा गूढार्थ लक्षात घेऊन ही जीवाची उपाधी विश्व, तेजस, प्राज्ञ, ईश्वराची उपाधी विराट म्हणजे पिंड आणि ब्रह्मांडाचं सांगितलं ना, तर विराट, हिरण्यगर्भ आणि अव्याकृत हे दोन्हीही बाजूला सारायचं आहे. आणि दोन्ही बाजूला सारून सगळ्या उपाध्या बाजूला सारून केवळ परमात्मा, उपाधी दूर सारून केवळ चैतन्य ब्रह्मच आहे, त्याच्याशिवाय दुसरा आहे पण नाहीच आहे. इथं स्थिर व्हायचं आहे, या अनुभवामध्ये राहायचं आहे. आणि पुढची जी आहे प्रत्येगात्मा ते आपण उद्या पाहूया. हा गरडा सगळा बाजूला सारून या अनुभवात राहायचा आहे. आणि हा अनुभव येण्यासाठी हे नामस्मरण आहे. मनापासून आपण नामस्मरण करूया 13 वेळा. इकडे लक्ष असू द्या. रामकृष्ण हरी. आजचं चिंतन समाप्त करतो. 13 वेळा नामस्मरण कोण घेतं? दादा मी घेतो. हो घ्या घ्या घ्या. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.